2 शमूएल अध्याय 23। दाविदाची शेवटली वचने ही होत, ज्यास उच्च पदावर चढविले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्रायेलांचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो, परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले। इस्रायेलाचा देव म्हणाला, इस्रायेलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्याचवर राज्य करणारा निर्माण होईल। सूर्योदयींच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल। पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल। माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने मजशी निरंतरचा करार केला आहे। तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्चित आहे। माझा संपूर्ण उद्धार व अभिष्ट यांचा तो उदय होऊ देणार नाही काय? सर्व अधर्मी लोकास काट्याप्रमाणे टाकून देतील, कारण त्यास हाती धरिता येत नाही। जो कोणी त्यास धरू पाहिल, त्यास लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे। ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील। दाविदाच्या पदरी असलेल्या शूरवीरांची नावे ही: तखमोनाचा योशेब बश्शेबेत, हा सरदारांचा नायक होता। हाच अस्नी आदिनो, याने भाला चालवून एका प्रसंगी 800 मनुष्य मारिली। त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता। दाविदा बरोबरच्या 3 महावीरांपैकी हा एक होता। युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यास तुच्छ लेखून इस्रायल लोक त्यांच्यावर चालून गेले। तेव्हा आपला हात थकून तरवारीस चिकटून जाईतोवर एलाजार पलिष्ट्यास मार देत राहिला। त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला। त्याच्या मागून लोक गेले ते केवळ लुटालूट करावयाला। त्याच्या खालोखाल आगे हरारी याचा पुत्र शम्मा हा होता। पलिष्ट्यांनी एकत्र होऊन एका मसुरीच्या शेतात सैन्यव्यूह रचिला, तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले। त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला। त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला। 30 मुख्य सरदारातले 3 जण हंगामाच्या वेळी अदुल्लाम गुहेत दाविदाकडे आले। तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोऱ्यात तळ देऊन होते। त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते। दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे। त्या 3 वीरांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले, पण तो ते पिईना। त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतिले। तो म्हणाला, हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो। जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? यास्तव तो ते पिईना। त्या 3 वीरांनी हे कृत्य केले। सरुवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अभिषय हा 3 प्रमुख होता। त्याने आपला भाला 300 मनुष्यांवर चालवून त्यास ठार केले। त्या 3मध्ये त्याने नाव मिळवले। त्या 3हून त्याची महती अधिक होती, म्हणून तो त्यांचा नायक झाला ना? तरी त्या पहिल्या 3च्या योग्यतेस तो पोहोचला नाही। कबसेल येथला एक मनुष्य होता। त्याने पुष्कळ पराक्रम केले होते। त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता। त्याने मवाबी अरिएल याच्या 2 पुत्रास ठार मारिले आणि बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास ठार केले। त्याने एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार मारिले। त्या मिस्र्याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिस्र्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला। असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या 3 वीरांमध्ये नाव मिळवले। त्या 3हून त्याची महती मोठी होती, तरी पहिल्या 3च्या योग्यतेस तो पोहोचला नाही। दाविदाने त्यास आपल्या हुजरातीवर नेमिले। यवाबाचा भाऊ असाएल ह्या 30पैकी होता। बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहनान, शम्मा हरोदी, अलिका हरोदी, हेलस पलती, इक्केश तकोई याचा पुत्र इरा, अबियेजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी, सल्मोन अहोही, महरय नटोफाथी,
बाना नटोफाती याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रिबै याचा पुत्र इत्तै, बनया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दै, अबी अल्बोन, अर्वाथी, अजमावेत बरहुमी, अलिहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रातील योनाथान, शम्मा हरारी, शारार अरारी याचा पुत्र अहियाम, माकाथीचा पुत्र अहसबै याचा पुत्र अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा पुत्र अलियम, हेस्त्री कर्मेली, पारै अरबी, सोबातील नाथोन याचा पुत्र इगाल, बानी यादी, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरै बैरोथी, इरा इथ्री, गारेब इथ्री, उरिया हित्ती, मिळून एकंदर 37.